इराण आणि अमेरिकेतला अविश्वास एका रात्रीत दूर होत नाही. अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांचं दुसऱ्या फेरीच्या चर्चेपूर्वी वक्तव्य. अमेरिकेसाठी सद्यस्थिती अत्यंत उत्तम आहे असाही दावा. वरळीत आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत डीजे लावू न देण्यावरून निर्माण झालेला तणाव निवळला. पोलिसांनी विशिष्ट मर्यादेत डीजे लावण्यास परवानगी दिल्यानंतर आंदोलन मागे. कोरेगाव ड्रग्ज प्रकरणात कुरिअरनं ड्रग्ज पुरवल्याचं तपासात उघड. ॲपद्वारे आनंद पटेल ड्रग्ज पुरवत होता. अटकेतील प्रतीक पांडेची माहिती तर उपचार घेणाऱ्या मुलाचाही नोंदवला जबाब. बारामती पोटनिवडणुकीसाठी आजपासून आमदार रोहित पवार प्रचाराच्या मैदानात. काकी सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार. सलग 3 दिवस बारामतीतील गावांमध्ये घेणार सभा. शिवसेनेची सोलापूर आणि माढ्याची कार्यकारिणी बरखास्त. शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेंच्या आदेशानं कारवाई. संपर्क प्रमुख आणि लोकसभा संपर्क प्रमुख नव्यानं मुलाखती घेणार. महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा द्या अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची राज्यातल्या लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांना विनंती. उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ, शशिकांत शिंदे, सुनील तटकरे या प्रदेशाध्यक्षांना देखील लिहिलं पत्र. 2011च्या जनगणनेवरती आधारित लोकसभेच्या जागा वाढवणं विरोधकांना अमान्य. विशेष अधिवेशनामध्ये विधेयकाला विरोध करणार. सरकारचा सर्व राज्यात 50% जागा वाढवण्याचा दावाही नाकारला. भाजपचे सम्राट चौधरी आज घेणार बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. जेडीयूतले 2 जण उपमुख्यमंत्रीपदी. विजय चौधरी, विजेंद्र यादव आणि श्रवण कुमारांचं नाव शर्यतीत. अमरनाथ यात्रेसाठी आजपासून रजिस्ट्रेशन सुरू. बँका आणि मंदिरांच्या वेबसाईटवरती करता येणार बुकिंग. 3 जुलैपासून सुरू होतीये यंदा अमरनाथ यात्रा. विदर्भामध्ये सूर्यनारायण तळपले. अकोल्यामध्ये पारा 44 डिग्री अंश सेल्सिअस वरती. विदर्भातल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये काल 43 डिग्रीपेक्षा जास्त तापमान. शेजारच्या मराठवाड्यामध्ये देखील पारा 42च्या वर. कोलकाता नाईट रायडर्सची पराभवाची मालिका सुरूच. यंदाच्या मोसमामध्ये केकेआरचा 4था पराभव. चेन्नईचा 32 धावांनी विजय. नूर अहमदच्या 21 धावांमध्ये 3 विकेट्स.